आणि नयनतारा, अगं तुझी तब्येत बरी नसताना साखरपुड्याची एवढी घाई करायचं काय कारण आहे? नाही, बरोबर आहे. सतीशचं म्हणणं मलाही पटतंय. अगं नयनतारा, तुला एवढा त्रास होत असताना आत्ता साखरपुड्याची घाई कशाला? हे बघा, अन्नपूर्णा आजी आणि बाबा जे काही बोलतायत ते मला सुद्धा पटतंय. हे बघ, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्ता तुझी तब्येत ठीक नाहीये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सध्या बाबावर आणि माझ्यावर बिझनेसचा प्रचंड लोड आहे अगं. आणि इतक्या कमी वेळेमध्ये एवढं मोठं फंक्शन घरामध्ये अरेंज करणं हे पॉसिबल नाहीये. नयनतारा, नाही रोहित, मला ही एंगेजमेंट लवकरात लवकर करायची. अगं आई, गुरुजी, तुम्ही लवकरात लवकर म्हणजे जो कुठला पहिला मुहूर्त असेल ना तो सांगा जरा. येत्या 2 दिवसांनी साखरपुड्यासाठी उत्तम मुहूर्त आहे. तू 2 दिवसांनी? रागिणी, तू तरी जरा विचार कर. अगं अनिकाची फायनल एक्झाम तर होऊ दे. एवढी का घाई करताय साखरपुड्याची? हो वहिनी, अगं असं काय म्हणतेस? म्हणजे तुझं म्हणणं बरोबर आहे. अनिका लहान आहे आणि आपल्यासाठी ती लहानच असणार आहे. पण आता एकदा ठरतंय ना, आणि आपल्या घरातलं पहिलं कार्य आहे. उगीचच नाट कशाला लावायची, नकाराने कशाला सुरुवात करायची? त्यापेक्षा होऊन जाऊ दे काय तो साखरपुडा. अरे हो, पण नयनतारा, म्हणजे तुला 2 दिवसात तयारी करायला जमणार आहे ना? नाही, नयनतारा कुठलीही तयारी करणार नाही. का? आता जे काही कार्यक्रम होतील ना ते सगळे महाजनांच्या घरीच होतील. सतीश, तू काही काळजी करू नकोस. नयनताराला कसलाही त्रास होणार नाही ही जबाबदारी माझी. तू काहीही दगदग करायची नाहीयेस, कळलं? घ्या, म्हणजे कुठला प्रॉब्लेम राहिलाच नाही. आणि नयनतारा, तुला मात्र एका जागी शांतपणे बसून हा साखरपुडा एन्जॉय करायचंय. जमेल ना? काय? अरे काय सगळेजण तुम्ही असे पाहताय? आनंदाची गोष्ट आहे ना. अरे होऊन जाऊ दे काहीतरी गोडधोड.